वर्गात बसणाऱ्या 60 विद्यार्थ्यांपैकी 40 ते 50 विद्यार्थ्यांच्या वहीच्या पहिल्या पानावर लिहिलेलं असतं आय वॉन्ट टू बिकम IAS, आय वॉन्ट टू बिकम IPS, मला कलेक्टर व्हायचंय. होय पालक मित्रांनो, तुमचाही पाल्य कलेक्टर होऊ शकतो, तुमच्याही पाल्याला कलेक्टर बनवता येऊ शकतं. कसं ते आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. नमस्कार, मी प्राध्यापक नवनाथ गीते. महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थी, पालक आणि शिक्षक बंधू भगिनींचं मास्टर माइंड स्कॉलरशिप अकॅडमीच्या अर्थातच आपल्या सर्वांच्या लाडक्या व्यासपीठावर सहर्ष असं स्वागत करतो. जर का आपल्या विद्यार्थ्यांमध्ये योग्य दिशा मिळाली, अभ्यास करण्याचं सातत्य असेल, तर आपल्याला यश मिळू शकतं आणि आपलाही पाल्य कलेक्टर बनू शकतो. आपण स्वप्न पाहतोय आपल्या पाल्याबद्दल, त्याला डॉक्टर बनवायचंय, त्याला इंजिनियर बनवायचंय, की त्याला आणखी काय बनवायचंय. पण याही पलीकडे जाऊन आपल्या लेकराविषयी, आपल्या भैयाविषयी, आपल्या दीदीविषयी वेगळं स्वप्न तुम्ही पाहताय का? त्या दीदीला, त्या भैयाला आपल्याला कलेक्टर सुद्धा करता येऊ शकतं. जर आपल्या लेकराला आपल्याला कलेक्टर करायचंय, एवढ्या मोठ्या पदावर त्याला घेऊन जायचंय, तर त्या पदावर मिळते तरी काय? जर का आपलं लेकरू कलेक्टर झालं भविष्यात, तर पूर्ण एक जिल्हा, त्या जिल्ह्याचा बॉस, त्या जिल्ह्यासाठी येणाऱ्या सगळ्या योजना कशा पद्धतीने राबवायच्या ते कलेक्टर ठरवतात. मग या लेकराच्या हातामध्ये, म्हणजे तुमच्या लेकराच्या हातामध्ये जर का हे पद असेल, तर खूप काही घडवण्याची ताकद येते. सगळं काही प्रशासन हँडल करण्याची ताकद येते, समाजासाठी काहीतरी करण्याची ताकद येते आणि जिल्ह्याचा विकास आणि लाखो लोकांच्या समस्यांचं निवारण करण्याची ताकद या पदामध्ये आहे. आणि म्हणून तुमचाही पाल्य कलेक्टर बनू शकतो, तुम्ही त्याला कलेक्टर करू शकता. हे करण्यासाठी आपल्याला काही गोष्टींची आवश्यकता आहे. जर का आपला भैया, जर का आपली दीदी आपल्याला कलेक्टर करायची, आज वाड्या वस्तीवर प्रत्येक शहरामध्ये राहणाऱ्या प्रत्येक पालकाला घरात चर्चा असते, याचं भविष्य, याचं करिअर काय असेल. मला सांगा, जर का आपला पाल्य कलेक्टर झाला, तर समाजामध्ये सर्वोच्च सन्मान असेल. त्याची गाडी, त्याची नोकर चाकर, त्याची खुर्ची, त्याचं ऑफिस, त्याला असलेलं स्टेटस, या सगळ्या गोष्टी तुमच्या लेकराच्या भोवती असणार आहेत. आणि जर का एवढं मोठं पद आपल्या लेकराला मिळणार आहे, त्याच्याकडे एवढी निर्णय घेण्याची अमर्याद शक्ती येणार आहे, तळागाळातल्या लोकांसाठी काम करण्याची एवढी पॉवर त्याच्या हातात येणार आहे, एवढं सगळं आपल्या लेकराला मिळणार आहे. काय करावं लागेल पालक मित्रांनो? याला मी दरवेळेस प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला आपल्या लेकरांना काय करता येऊ शकतं आणि आतापासून काय केलं तर हे पुढे असं घडू शकतं. अचानक होणार नाहीये, अचानक होणार नाही. प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे सांगतोय की आपल्याला लेकरांपासून आतापासून काय करायचं. कारण मास्टर माइंड स्कॉलरशिप अकॅडमीच्या या युट्यूब चॅनलवर आपण इयत्ता 3री पासून तर इयत्ता 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना आपल्याला कशा पद्धतीने हँडल करणं आवश्यक आहे, तरच हे सगळं घडू शकतं. अदरवाईज हे शक्य नाहीये. जर का आपल्याला कलेक्टर करायचंय, तर पहिला स्तर आहे आपला, तो म्हणजे शालेय स्तर. आता आपली लेकरं कुणाचं 3रीला आहे, कुणाचं 4थीला आहे, कुणाचं 5वीला आहे. अहो, सावध असणं खूप महत्वाचं आहे. परवा एका पालकांचा मला फोन आला की माझ्या भावाची मुलगी नवोदयला लागलेली आहे सर, 5वीला. तर माझं लेकरू आता 1लीला आहे, पण मला त्याला नवोदयलाच पाठवायचं. 1लीपासून मला त्याची तयारीचं आत्तापासून डायरेक्शन द्या. मला एक सांगा, आपण कुठे आहे? आपण कुठे आहे? जर 1लीचं लेकरू आहे आणि आई फोन करते की सर मला याला कुठल्याही परिस्थितीत नवोदयला घालायचंय, तर मग आता तुम्ही मला याची दिशा सांगा. मग जर का आपल्या लेकराला कलेक्टर करायचंय, क्लास 1 क्लास 2 अधिकारी करायचंय, तर पालक मित्रांनो थोडंसं सावध होणं महत्वाचं आहे. शालेय स्तर अत्यंत महत्वाचा आहे. शालेय स्तर महत्वाचा आहे. शालेय स्तर झाला की मग 12वी नंतर आपण पदवीच्या दिशेने आपल्या लेकराला घेऊन जातो. मग आपल्याला UPSC MPSC परीक्षा देता येतात. UPSC मधून IAS IPS IRS IFS ही पदं घेतली जातात, ज्या ठिकाणी 2025 मार्कांची परीक्षा होते.
म्हणजे 400 मार्कांची प्रिलिम आणि मुख्य परीक्षेमध्ये 1750 मार्कांचे पेपर असतात. 300 मार्कांच्या अनिवार्य भाषा, त्याच्यानंतर जीएस चे पेपर आणि ऑप्शनल 250 मार्कांना 2 पेपर, 275 मार्कांचा इंटरव्ह्यू असतो. या पद्धतीने आपण यूपीएससी परीक्षा देऊ शकतो. एमपीएससी राज्यसेवेची परीक्षा देता येते, ज्याच्यातून उपजिल्हाधिकारी पद मिळतं आणि बाकीचे तत्सम पद मिळतात. या पद्धतीने आपला प्रवास आहे. आपलं लेकरू कलेक्टर होऊ शकतं, अवघड काहीच नाहीये. पण तयारीची खरी सुरुवात ही पदवीनंतर आपल्याला करायची नाही. तयारीची खरी सुरुवात पालक मित्रांनो आपल्याला या शालेय जीवनातून करायची. आता आपलं लेकरू शाळेत आहे तेव्हापासून आपल्याला काय करायचे. तुम्ही मला सर काय करायची ते सांगा, काय करू मी, तेव्हा हे शक्य आहे. काहीच करू नका. जे मी प्रत्येक वेळी तुम्हाला सांगतोय, प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतोय, त्या पद्धतीने आपल्याला जायचंय, प्रवास करायचा आपल्याला शालेय स्पर्धा परीक्षांपासून. जर का तुम्ही यूपीएससी परीक्षा देणार आहेत कलेक्टर होण्यासाठी, तिथंही मराठी विषय, तिथंही इंग्लिश विषय, तिथंही गणित बुद्धिमत्ता आपल्या सीसॅट मध्ये. याचा अर्थ आपल्याला जे काही विषय पुढच्या सगळ्या स्पर्धा परीक्षेला आहेत ते सगळे विषय आपल्या खाली 7वी स्कॉलरशिप, 8वी स्कॉलरशिप, नवोदय विद्यालय, 8वी NMMS ची परीक्षा, आता शासनाच्या होत असलेल्या सगळ्या परीक्षा, या परीक्षांचं आपण वर्षभर मार्गदर्शन करतोय. या परीक्षांना मुलांना बसवा. आम्ही म्हणत नाही की आमच्याकडेच क्लास लावा. मास्टर माइंड स्कॉलरशिप अकॅडमी दरवर्षी शेकडो मुलांना या स्कॉलरशिपसाठी पात्र करते. या मुलांना स्कॉलरशिप मिळते. पण तुम्हाला भविष्यामध्ये क्लास 1, क्लास 2 मुलांना जर का अधिकारी करायचंय, हा एक करिअरचा बेस्ट ऑप्शन आहे, मी तुम्हाला सांगतो. आणि म्हणूनच माझ्या अनुभवावरून मी सांगतो की तुम्हाला आत्तापासून शालेय स्पर्धा परीक्षांना पर्याय नाही. शालेय स्पर्धा परीक्षा 4थी 7वी स्कॉलरशिप, 5वी नवोदय, 8वी NMMS ची परीक्षा, या परीक्षांना आता बसवा. आपला विद्यार्थी इंग्लिश मीडियम असेल, CBSE ला असेल, ICSE ला असेल, जरा थोडंसं आग्रक्रमाने घ्या, बारकाईने विचार करा. मी काय सांगतोय ते पहा आणि कितीही तज्ञ जे सांगतात ते पहा की या मुलांना स्पर्धा परीक्षेत यशस्वी करण्यासाठी आपल्याला शालेय स्पर्धा परीक्षा अत्यंत महत्वाच्या आहे. यांच्याकडे दुर्लक्ष करू नका. आणि म्हणून तुम्हाला या बाबतीमध्ये कुठलीही अडचण असेल, शालेय स्पर्धा परीक्षांच्या बाबतीमध्ये तुम्हाला मास्टर माइंड स्कॉलरशिप अकॅडमी वर्षभर ऑनलाईन मार्गदर्शन करते. या परीक्षांच्या मार्गदर्शनासाठी कधीही पालकांनी करिअरच्या बाबतीत, मुलांच्या चांगल्या सवयींच्या बाबतीत, संस्कारांच्या बाबतीत काहीही अडचण असेल तर 100% फोन करा. 70 58 34 75 आणि 81 हा माझा नंबर आहे. तुम्हाला कुठलीही अडचण असेल तरी ती सॉल्व्ह केली जाईल. भेटूया आपण पुढच्या एका बेस्ट व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये मुलांचे संस्कार आणि शिक्षण या दोनही गोष्टी चालतील. जाता जाता आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करून ठेवा आणि शेअर करून ठेवा. कारण तुमच्या मुलांच्या भविष्याचं आणि करिअरचं प्रत्येक गोष्ट या YouTube चॅनलवर, आपल्या प्लॅटफॉर्मवर चालते. धन्यवाद.